राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी या संघर्षाला आता चांगलीच धार आली आहे। जयंत पाटील यांनी अजित पवार यांना डिवचलं। शिवरायांचा इतिहास घराघरात पोहोचवणाऱ्या डॉक्टर अमोल कोल्हे यांना पाडण्याची काही जण सुपारी घेतली किंवा प्रयत्न करतात अशी टीका जयंत पाटील यांनी केली। त्यावर अजित पवार गटाने जोरदार पलटवार केलाय। त्यामुळे पुन्हा एकदा खणाखणी सुरू झाली आहे। जयंत पाटील आणि अजित पवार हे एकेकाळचे सहकारी आता राजकीय शत्रू झाले। एकाच पक्षातून सुरू झालेली वाटचाल, त्यानंतर एकाच मंत्रिमंडळातील सहकारी राहिलेले जयंत पाटील अजित पवार आता एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत। एक संघ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष होते। त्यावेळी जयंत पाटील यांच्या नेतृत्वात अजित पवारांनी काम केलं होतं, पण आता दोन्ही नेते आणि त्यांचे पक्ष वेगवेगळे झालेत। परिणामी वेगवेगळ्या वाटेवरून प्रवास करताना अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंना पराभूत करण्याचा जणू काही विडाच उचललाय। अजित पवार जे बोलतात ते करतात, त्यामुळे शरद पवार गटाला चांगलीच धडकी भरली आहे। आज आमच्या डॉक्टर अमोल कोल्हेंच्या सारख्या एका प्रामाणिक खासदारांना शिवछत्रपतींचा आणि शंभू महाराजांचा इतिहास ज्यांनी खऱ्या अर्थाने घराघरापर्यंत पोहोचवला, त्या डॉक्टर अमोल कोल्हेंना पाडण्याचा विडा आता काही जण उचलायला लागलेले। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या पाठीशी पक्ष असल्याची ग्वाही जयंत पाटलांनी दिली, तर जयंत पाटलांनी केलेल्या टीकेला अजित पवार गटाने उत्तर दिलं। शिवरायांचा इतिहास आणि सध्याचं राजकारण यांची सरमिसळ करू नका असा सल्ला अजित पवार गटाने दिलाय। अमोल कोल्हे साहेबाला पाडण्याचा आमच्यापेक्षा जनतेने मनावर घेतलेलं आहे, कारण जे अनेक वर्ष ज्या मतदारसंघात दिसले नाहीत, ज्यांचे बॅनर हे मतदारसंघात लागले की खासदार दाखवा आणि 1000 रुपये मिळवा, हे जनतेनेच ठरवलं की त्यांना पाडायचं आहे। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे गेल्या 5 वर्ष मतदारसंघात फिरकलेलेच नाहीत। याकडे सुरेश चव्हाण यांनी लक्ष वेधलं। एकंदरीतच लोकसभा निवडणुकीची आता कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते। या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष तयारीला लागलेले आहेत। या तयारीचा एक भाग म्हणून प्रतिस्पर्ध्यावर राजकीय हल्ले चढवले जातात। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात सुरू असलेला हा संघर्षही त्याच राजकीय तयारीचा भाग असल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।